आपली गाडी आहे का? नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आता इथं मुलांना सकाळ शिफ्ट म्हणजे जास्त ऊन पण वाढलेलं आहे, त्यामुळे परीची 8 ते 12 शाळा झालेली आणि जान्हवीची मात्र 8 ते 1 आहे. 7:15 ते 1 आहे तिची. 7:15 ते 1 आहे तिची स्कूल. तर आता इथं आदेश आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज तर येत राहणारच. मग आता दुपारी मुलांना खायचं होतं दुसरं काही, चपाती भाजी खायची नव्हती. म्हटलं आता इन्स्टंट लगेचच काय बनवावं, तर म्हटले आता रव्याचा डोसा बनवावा इथं. तर इथं रव्याचं मी बेटर इथं तयार करून घेतलेलं आहे. इकडं लाल तिखट घालून इथं मी बटाटा बनवलेला आहे. नेहमी मी थोडा बटाटा बनवते, पण आता हे अचानकच मुलांना खायचं होतं आणि हिरवी मिरची संपलेली होती. मग म्हटलं आता इथं लाल थोडं तिखट टाकावं आणि मुलांना करून द्यावं. पण बरेच जण असेही असतात की त्यांना हिरवी मिरची न टाकता उकडलेला बटाटा लाल मिरची टाकलेल्या म्हणजे लाल मिरची टाकलेलाच आवडतो. असेही काही काही आता कोणाकोणाला असं आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करत. आपली गाडी आहे का? अगोदरच इथं माझ्या मुलांसाठी रव्याचे डोसे बनवायला चालू होता आणि तेवढ्यात ती आली. अचानकच आलेली होती, काही फोन वगैरे केलेला नव्हता. पंढरपूरमध्ये थोडं काम होतं त्यामुळं आलेली होती. तर दुसरं काही करण्यापेक्षा यांना हे रव्याचे डोसेच करून दिले आणि तांदळाच्या पिठासारखे एकदम क्रिस्पी डोसे झालेले होते, एकदम कडक जाळीदार झालेले होते. तू इकडे ये आदेश, माझ्याकडे. काय द्यायचं तुला? काय द्यायचं? ही द्यायचं तुला? बर बर, आपण शिजवून मीठ घालून मग देते तुला. हे द्यायचं, ही द्यायचं, ही द्यायचं, सगळं द्यायचं. हे सगळं ठेवल्यावर द्यायचं. दीदीला बोलवून आण जा. दीदीला बोलवून आण ना, आपण ही कट करू जा. दीदीला आजीनं काय काय आणले बघ की. आजीनं भाजीपाला आणला, ती ठेवायचा. शेतातली वांगी. चला, दुपारी तर मम्मी आलेली होती, ते तुम्ही पाहिलं. पण आता इथं आणलेलं ही सगळं आता मला भाजीपाला आवरायचा आहे. व्यवस्थित ठेवला नाही तर हे आदेश काय तर ठेवणार नाही. मी जर व्यवस्थित नाही ठेवला तर आदेश ठेवणार नाही. बरोबर आहे का आदेश? आदेशला आता मका शिजवून 10 किलोमीटरच अंतर आहे कासेगाव पंढरपूर. तर मला वाटतं गेल्या वेळेस ती नवरात्रामध्ये आले होते दसऱ्यात, त्याच्यावर आत्ताच आलेले. आणि मग बघ मध्ये आधी कधी तर काम असेल तर मी जाते, कार्यक्रम वगैरे काय असला किंवा माझं काही काम असेल तर जाते. नाहीतर असं काय एवढ्या जवळ असून सुद्धा तिला जास्त येणं होत नाही. मग आता येताना तिनं भाजीपाला वगैरे आणलाय. बाकीचं काय मी शूट घेतच बसले नाही. आता भरपूर दिवसातून आलेली होती आणि खूप दिवसातून भेट आमची झालेली होती, त्यामुळे इथं गप्पा वगैरे हे तेच आमचं चालू होतं मस्त. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नातवासोबत तिला जास्त वेळ घालवायचा होता, त्यामुळे किती 1-1.5 तासच थांबली असेल ती. नंतर 1-2 वाजता तर आले, 3:30-4च्या अगोदर तर ती घरी पण गेली. मग जास्त बाकीचं दुसरं काहीच मी शूट घेतलेलं नाही. आणि आता बघू, हे आवरून ठेवते सगळं. असं का करतोय तू? चला, ही शेतातली टोमॅटो आहेत बघा. हे दिलेलं टोमॅटो होतं आणि ते टोमॅटो नंतर त्याला उगवल्यानंतर त्याचं फेकून दिलेलं, एक खराब झालेलं फेकून दिलेलं टोमॅटो होतं. त्याच झाडाची एवढी सगळी एक टोमॅटो निघाले. 2-3 झाडं आले, चांगली भरपूर आलेली होती. पण आता त्यातलं बाकीची काही खराब झाली.
त्याची एवढी टोमॅटो निघालेत आणि शेतातल्या ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत, कारला आहे, नंतर यामध्ये कांद्याची पात आहे. कांद्याची पात आणि बसल्या बसल्या निवडून ही गेली नंतर तेवढ्या वेळेतनं सुद्धा. त्यामुळे हे काय आता निवडायचं नाही, बाकी सगळं आता ठेवते मी. आणि मक्याची जी कणस आहेत ती मुलांना उकडून देते. बरे उकडून खायचे का भाजून खायचे? उकडूनच खायचे का? लिंब शेतातले हे सगळं आता व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून टाक. आणि यामध्ये गेल्या वर्षीचं गेल्या वर्षीचं हे आंब्याचं लोणचं आहे, ती घेऊन आली. आता उन्हाळ्यामध्ये कसं दुपारी जेवताना वगैरे हे आता भाज्या पातळ वगैरे काय खायला नको वाटते, त्यामुळे मग तिनं आता आणलेलं आहे. माझ्याकडे पण शिल्लक आहे अजून, तेही ठेवायचं आहे. म्हटलं तेल वगैरे काय टाकायला लागतंय का बघावं. तिच्याकडे जे होतं शिल्लक लोणचं ती घेऊन आलेली. तिची ओढ असते की बाबा जास्त फ्रेशही भेटतं आणि नंतर विशेष म्हणजे याच्यावर कोणतीही फवारणी केलेली नसती, बिना केमिकलच्या भाज्या भेटतात. त्यामुळे जास्त ओढ असते बाबा कोण आलं तर म्हणजे भाज्या तिच्याजवळ देणं करणं, किंवा मी गेली तर तेवढ्या काही गडबडीतून सगळं म्हणजे द्यायचं करायचं असं असतं. दिसायलाच एवढं मोठं कलिंगड दिसत होतं, आतून तर पाहिजे तसं म्हणजे लालही नव्हतं आणि चवीलाही गोड नव्हतं जास्त. लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली. भाजीमध्ये इथं शेवग्याची शेंग बनवली, जी की सगळ्यांना आवडते. आता मक्याची कणसे बाकी कोणाला खायचे नव्हते, पण मला खायचे होते म्हणून एकटीसाठी इथं एक कणीस भाजून घेतलं. चला तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.